तोंडवळ चाफ्याचा पाडा या पेठच्या एका पाड्यामध्ये देशदूतची टीम आली आहे. इथे काही महिला बसल्यात, दुपारची वेळ आहे, एकत्र बसल्यात. गावात थोडा हळदीचा कार्यक्रम आहे, त्याची वाट बघतायत. पण सहज म्हणून गप्पा मारल्या महिलांची की या निवडणुकीतून त्या खासदाराला ज्याला तुम्ही निवडून देणार आहात त्यांच्याकडनं तुमच्या काय अपेक्षा आहेत. ताई, निवडणूक आहे, मतदान जाणार का सगळे? हो, मतदान करणार आहे ना सगळेजण? हो. मग तो जे खासदार आपण निवडून देणार आहोत तर त्यांच्याकडनं तुम्हाला काय वाटतं की तुमच्या गावासाठी, तुमच्या परिसरासाठी काय काम झालं पाहिजे? आम्हाला आमच्या मुलांसाठी लायब्ररी पाहिजे, मुलांना खेळण्यासाठी ग्राउंड पाहिजे, स्वच्छतेसाठी म्हणजे खड्डे त्यांनी आजूबाजूला खड्डे घ्यायला पाहिजे ते जेणेकरून घाण आमच्या महिला त्या खड्ड्यात टाकतील. अगदी उत्तम अपेक्षा आहेत या. सगळ्यात पहिली अपेक्षा अशी आहे की आमच्या मुलांसाठी लायब्ररी पाहिजे. गाव असो, पाडा असो, सगळेजण जागरूक झालेले आहेत. मुलांना वाचायला मिळालं, शिकायला मिळालं तर मुलांचं भवितव्य या पाड्यातूनही पुढे सरकू शकेल असं यांचं म्हणणं आहे. आणि त्याच्यामुळे लायब्ररी पाहिजे असं म्हणतात. तुमच्या गावातली मुलं खेळतात कुठे? इथंच अशीच समोर काही वेळेस शाळेचा छोटा ग्राउंड आहे ना, तिथेच तिथेच खेळतात. खेळतायत. हो, मग आता काय पण त्यांना शाळा चालू असताना आमच्या दुसऱ्या मुलांना खेळायला तिथं मग चान्स नाही नाही राहत. राहत. हा. म्हणून मग ग्राउंड पाहिजे. ग्राउंड पाहिजे. ग्राउंड मिळालं तर मुलांची थोडस व्यायाम होईल, कसरत होईल. हो, ग्राउंड मिळालं मुलांना तर व्यायाम, कसरतही होऊ शकेल. आणि जर का पुढे जाऊन मुलांनी काही स्पर्धा परीक्षा द्यायच्या ठरवल्या तर त्याच्यासाठी हा सुद्धा ग्राउंडचा सराव त्यांना चांगला उपयोगी पडेल. आणखीन ताईंच्या अपेक्षा अशा आहेत की ताई, तुम्ही म्हणालात खड्डे पाहिजेत, त्याचं काय? आमच्याकडे खड्डे नाही आहेत, आजूबाजूला बाया घाण नेऊन टाकतात, तीच घाण ओढून गावात येते. जर खड्डे प्रत्येक ठिकाणी असं गावाच्या बाहेर खड्डे राहिले तिथे जर त्या महिलांनी घाण टाकली तर ते वेळोवेळी ती घाण जर सुकली तर ती जागेवर त्याचं हे केलं जाईल ना. त्याची विल्हेवाट जागेवर लावली जाऊ शकेल किंवा प्लास्टिक असेल तर ते उचललं जाऊ शकेल. पण तुमच्या गावात ही जागरूकता आहे की आपल्याला कचरा वेगळा वेगळा करायला पाहिजे अशी काही? हा, खड्डे 2 खड्डे असले तर ओला कचरा आणि सुका कचरा बाजूला टाकतील महिला. महिला तुम्ही कराल असं 2 खड्डे तुम्हाला करून दिले तर? अपेक्षा अगदी माफक आहे, पण जागरूकता खूप चांगली आहे या महिलांची. 2 खड्डे करून दिले तर आम्ही ओला सुका कचरा वेगळा करू आणि त्याच्याने गावाच्या या वेस्ट मॅनेजमेंट मध्ये खूप मोठा हातभार लागेल. त्याचा प्रश्न जो आहे तो आरोग्याशी निगडीत आहे, नाही का? निगडीत आहे. हो, त्याच्यामुळे आरोग्यही तुमचं हे चांगलं सांभाळलं जाईल. कारण की वाऱ्याने हा कचरा जो इतरत्र टाकला जातो तो उडून येतो आणि तो उडून येऊ नाही म्हणून हे खड्डे जर का केले, 2 वेगवेगळे केले तर त्याचा चांगला उपयोग होऊ शकतो असं या ताई म्हणतात. अतिशय जागरूक असलेल्या या महिला या चाफ्याच्या पाडा या गावातनं, छोट्याशा या आदिवासी गावातनं, पण जागरूकता या महिलांची सगळ्यांनी घेण्यासारखी आहे. ताई, तुम्हाला आणि तुमच्या या गावाला आणि तुमच्या सगळ्या मुलांना खूप साऱ्या शुभेच्छा. या निवडणुकीत मतदान नक्की करा, तो आपला हक्क आहे, तो बजवा, असंच देशदूत कडनं आम्ही तुम्हाला सांगू. तुम्हाला सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा.